आणि सुप्रिया सुळे यांच्यातला अबोला अद्यापही कायम असल्याचं बघायला मिळालं। कारण कोल्हापुरातल्या एका कार्यक्रमात सुळे आणि मुश्रीफ तब्बल 1 तास एकाच व्यासपीठावरती होते, मात्र त्यांनी एकमेकांसोबत बोलणं टाळलं। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर सुळे यांनी अनेक वेळा मुश्रीफांवरती निशाणा साधला, त्यामुळे दोन्ही नेते एका कार्यक्रमात असून सुद्धा तासभर अजिबात बोलले नाहीत। हसन मुश्रीफ आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर एका कार्यक्रमासाठी असताना त्यांचा अबोला स्पष्टपणे दिसला। कोल्हापुरातल्या एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि हसन मुश्रीफ तब्बल 1 तास एकाच व्यासपीठावरती होते, मात्र त्यांनी एकमेकांसोबत बोलणं टाळलं। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर सुळे यांनी अनेक वेळा मुश्रीफांवरती निशाणा साधला, त्यामुळे दोन्ही नेते एका कार्यक्रमात एका व्यासपीठावरती असून सुद्धा त्यांनी संभाषण केलं नाही। त्यांच्यातला अबोला स्पष्टपणे दिसला। हे दृश्य कोल्हापुरातल्या कार्यक्रमाची। शेजारी बसून सुद्धा हसन मुश्रीफ आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं। काल आपण बघितलं जयंत पाटील आणि अजित पवार यांची मात्र एकमेकांशी चर्चा सुरू होती, अगदी हास्य विनोद सुद्धा सुरू होते। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान जयंत पाटील आणि अजित पवार यांची भेट झाली होती। तिथं शरद पवार आणि अजित पवार यांनी बाजूला बसणं टाळलं होतं, मात्र जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या चर्चा मात्र सुरू होत्या। तर आजची ही दृश्य आहेत कोल्हापुरातली। सुप्रिया सुळे आणि हसन मुश्रीफ हे एकमेकांच्या बाजूला बसलेले होते, मात्र त्यांनी संपूर्ण तासभर एकमेकांशी बोलणं टाळलं। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर सुप्रिया सुळे यांनी अनेक वेळा हसन मुश्रीफ यांच्यावरती निशाणा साधलेला होता, मात्र दुसरीकडे कालची दृश्य काही वेगळंच सांगत होती। अजित पवार आणि जयंत पाटील हे एका मंचावरती होते, एकमेकांच्या बाजूला बसलेले होते, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये चर्चा गप्पा सुरू होत्या, अगदी हास्य विनोद सुद्धा सुरू होता। मात्र इकडे आज हसन मुश्रीफ आणि सुप्रिया सुळे हे तासभर एकमेकांच्या बाजूला बसूनही अजिबात एकमेकांशी बोलले नाहीत।